आलाच आहात तर आता हा व्हिडिओ बघून जावा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोशल मीडियावरचा एक नवीन स्कॅम, जो तुम्हाला सुद्धा ट्रॅप करू शकतो आणि तुम्ही सुद्धा त्याचे नेक्स्ट शिकार होऊ शकतात. तर काल सोशल मीडियावरती व्हिडिओ स्क्रोल करत करत मला एक व्हिडिओ सापडला, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की हा व्यक्ती स्कॅम करतोय आणि जे लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत असे लोक याचे शिकार बनतात. तर स्कॅम कशा प्रकारे आहे त्याचे व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवतो. तर त्याचं होतं असं की आजच्या या धावपळीच्या जगामध्ये, कामाच्या व्यस्ततामध्ये प्रत्येकालाच पैशाची अडचण आहे. प्रत्येक दुसऱ्या माणसाला पैशाची गरज आहे. जरी 29 दिवस पैशाची गरज नसली तरी 30व्या दिवशी पैशाची गरज लागतेच आणि तातडीची गरज लागते. ती पण जास्त मोठ्या अमाऊंटची नाही, कुणाला 2,000, कुणाला 5,000, कुणाला 10,000 अशा प्रकारच्या अमाऊंटची गरज लागते. आणि असेच जे लोक आहेत अडीअडचणीमध्ये, अशा लोकांचं टार्गेट असतात आणि अशा लोकांनाच हे ट्रॅप करून आपला शिकार बनवतात. तर होतं अशा प्रकारे की ज्यावेळेस आपल्याला पैशाची गरज असते त्यावेळेस आपण काही ना काही मार्गातून थोडेफार का होईना आपल्या इमर्जन्सीची ती वेळ भागवून नेण्यासाठी पैशाच्या जुगाडमध्ये असतो आणि अशा सिच्युएशन मध्ये हे लोक आपल्याला ट्रॅप करतात. तर फेसबुकवरती मी एक ऍड बघितली की तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला पैसे येऊन जातील. तर हा व्हिडिओ तुमच्या बाजूला आता सुरू आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही व्यक्ती मेसेज करते आणि त्या मेसेजमध्ये सांगते की तुम्हाला पैशाची गरज आहे, आम्ही ती गरज पूर्ण करू, त्याच्यासाठी तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन फीस द्या. आता इथे वेगवेगळ्या पेजेस मी व्हिजिट केलं आणि त्याच्यामध्ये बघितलं की कुठे 190 रुपये आहे, कुठे 280 रुपये, कुठे 300 रुपये, कुणी 400 रुपये अशा पद्धतीचे पैसे तुम्हाला मागताय आणि रजिस्ट्रेशनच्या नावावर, आणि नंतर तुम्हाला ते पैसे सेंड करणार असं म्हणून सांगते. आणि बाकायदा त्यांनी त्यांच्या पेजवरती, त्यांच्या प्रोफाईलवरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये ते असं दाखवत आहेत की ते पैसे फॉरवर्ड करतायत, पैसे देत आहेत लोकांना म्हणून. पण असं मुळात काहीच नसतं. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा आपल्याला ट्रॅप करण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशनचे पैसे त्यांना सेंड करू त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला येणार नाही. ह्याची प्रोफाईल तुम्ही चेक करू शकता. बघा, याची प्रोफाईल मी तुम्हाला दाखवतो. नवीनच प्रोफाईल आहे, ज्याच्यावरती फक्त एकच सिंगल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि 2-3 फोटोज आपल्याला बघायला भेटतात. आता ही प्रोफाईल खरी आहे का खोटी हे पण माहित नाही. खोटीच प्रोफाईल असेल डेफिनेटली, कारण अशा पद्धतीने जर समोरचा व्यक्ती तुम्हाला पैसे देतोय तर 190 रुपयाची रजिस्ट्रेशन फी घेण्याचा काय अर्थच राहत नाही. जर तो 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय, कुठल्याही गोष्टीचं डॉक्युमेंटेशन किंवा वर्क न करता, तर मग 200 रुपये त्याच्यासाठी काहीच व्हॅल्यू ठेवत नाही. पण तरी देखील तो 200 रुपयाचा आग्रह करतो आणि जर तुम्ही त्याला 200 रुपये पाठवले तर त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि तुम्ही तुमचे 200 रुपये विसरून जा. आणि जर तुम्ही नाही पाठवले तर समोरचा व्यक्ती मेसेजमध्ये तुम्ही पाहिलंच असेल कशा प्रकारे डिनाय करतो की आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की वेगवेगळ्या प्रकारचे नवीन प्रकारचे स्कॅम मार्केटमध्ये येतात. सोशल मीडियावरती अशा स्कॅमचा सुळसुळाट झालेला आहे आणि ती लोक अशा अडीअडचणीतल्या लोकांना ट्रॅप करतात, कारण अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला कळत नाही की काय करायचंय काय नाही करायचं. आपण फक्त एकच लक्ष असतं की कुठून का होईना आपल्या जेवढ्या पैशाची गरज आहे ती गरज आपली भागली पाहिजे. मग त्याच्यासाठी 200-400 रुपये द्यायला आपण मागे पुढे पाहत नाही किंवा तिथपर्यंत आपले विचार देखील जात नाहीत की पुढे आपलं काय होईल. आपण हे 200-400 रुपये जर सेंड केले तर रिटर्न आपल्याला पैसे येतील का नाही येतील हा विचार मुळातच नसतो आपल्या डोक्यामध्ये. आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते की ही व्यक्ती आपल्याला पैसे प्रोव्हाइड करणार आहे, रजिस्ट्रेशनच्या नावावर आपल्याला काही शुल्क भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जी रक्कम ठरलेली ती भेटणार आहे. पण मुळामध्ये असं काही होत नाही. आपण जे पैसे भरलेत रजिस्ट्रेशनसाठी ते सुद्धा आपले तिथे फ्रॉडमध्ये अडकून जातात. तर लक्षात ठेवा, असल्या सोशल मीडियाच्या कुठल्याही फ्रॉडच्या चक्करमध्ये येऊ नका, नाहीतर जी रक्कम तुमच्याकडे सध्या आहे ते सुद्धा गमवून बसाल किंवा इकडून तिकडून कुठून तरी जुगाड करून तुम्ही ते पैसे भराल ते सुद्धा गमवून बसाल. कारण एक कॉमन सेन्सची गोष्ट इथे येते की कोणीही कुणाला फुकट 1 रुपयाही देत नाही आणि ते पण विदाऊट डॉक्युमेंटेशन, विदाऊट व्हेरिफिकेशन. हे लोक 40-40, 50-50 हजार कसे देऊ शकतात या गोष्टीचा फक्त एक विचार करा आणि आपल्या विवेक बुद्धीने कुठलाही डिसिजन घ्या. कारण सोशल मीडिया जितका फायदेशीर आहे तितकाच घातक होत चाललेला आहे. कारण याच्यावरती फ्रॉड, अफवा आणि रुमर्स खूप जलद गतीने पसरतात आणि त्याचाच गैरफायदा घेऊन काही संकुचित बुद्धीचे लोक किंवा काही चोर लुटारू, जे म्हणायचंय ते म्हणा, असे लोक दुसऱ्या लोकांचा, अडकलेल्या लोकांचा, अडचणीतल्या लोकांचा गैरफायदा घेतात. तर सावधान राहा, सतर्क राहा आणि विचारपूर्वक कुठलाही निर्णय घ्या. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.